राजौर में बांध कामगारों से खुली लूट, 500 रुपये दो तभी होगा काम, सेंटर अचानक बंद। भोकरदन तहसील के राजौर में बांध कामगारों के लिए शुरू किया गया सेंटर अब भ्रष्टाचार और धोखाधड़ी का अड्डा बन चुका है। मजदूरों का आरोप है कि सेंटर में खुलेआम ये कहा जा रहा है कि 500 रुपये दो तो काम तुरंत होगा, वरना फाइल आगे नहीं बढ़ेगी। कई बांध कामगारों ने बताया कि उन्होंने दिन रात मेहनत करके अपना समय सेंटर पर बिताया। महिलाएं भी वहां कार्यवाही के लिए आती थीं, लेकिन अचानक सेंटर बंद कर दिया गया। इस कदम से मजदूर वर्ग में तीव्र आक्रोश फैल गया है। गांव-गांव से आए बांध कामगार अब खुद को ठगा हुआ महसूस कर रहे हैं। उनका कहना है कि गरीब मजदूरों की गाड़ी कमाई पर डाका डालना अमानवीय अपराध है। गुस्साए कामगारों ने शासन प्रशासन से तत्काल जांच की मांग की है और चेतावनी दी है कि यदि दोषियों पर कठोर कार्रवाई नहीं हुई तो वे आंदोलन करने से पीछे नहीं हटेंगे। आगे देखिए बांध कामगारों की आपबीती खुद उनके जुबानी। भोकरदन से करीम लाला की विशेष रिपोर्ट। आज आम्ही राजौर मध्ये आलेला आहे आणि ह्याचे दृश्य जर आम्ही पाहिलं तर इथे अनेक बांधकाम कामगार राजौरमध्ये आलेले आहे। असंच आमच्या सोबत एक भाऊ आहे। भाऊ आपलं नाव काय? सिद्धार्थ दिगंबर दावडे, मेरा नाव ठेगळकडा, जिल्हा जालना, तालुका भोकरदन। कशासाठी आलो आपण? मी संसार बाटली घ्यायसाठी आलेलो होतो सर। किती वाजता आले होते? मी सकाळच्या 9 वाजेपासून आलेलो आहे। तर 9 वाजेपासून फक्त 11 जणांची ऑनलाईन केलेली प्रोसेस केली आणि हे काय म्हणतात की बुवा आमचं ऑनलाईन चालू नाही लागलं, हे नाही चालू लागलं, त्यामुळं ते जवळचे लोक बोलून आणि खरंच चालत नाही की ऑनलाईनचा प्रॉब्लेम आहे हे चेक केलं तर त्यावेळेस यानं सलग एक 5 मिनिटामध्ये 10 लोकांचं ऑनलाईन करून दिलं। मग यांच्याकडून चाललं आणि यांच्याकडून का चालत नाही आहे? फक्त यांनी पैसे घ्यायचे म्हणून हे पैसे घ्यायसाठी बसलेले आणि म्हणून हे ऑफलाईन दाखवतात, ऑनलाईन चाली नाही, हे झालं नाही म्हणून। मी पत्रकार म्हणून मी इथे भोकरदनमधून राजौरला आलो होतो आणि माझ्यासोबत एक कामगाराचं जो काम करतात त्या माणसाला मी सोबत घेऊन आलो होतो आणि याला मी तिथे बसवलं तर त्याने 10 लोकांचे फॉर्म काढून दिले। हा याच्याकडून काम होतं आणि याला यांच्याकडून होत नाही। का होत नाही? याने जर पैसे दिले 500-500 रुपये तर यांचं काम होतं, नहीं दिलं तर काम होणार नाही। असं इथले दृश्य पाहायला आम्हाला मिळाले। जो देख रहे हैं ये मौलाना है। मौलाना जी आप कहाँ से आए? बरानले से। काय के लिए आया यहाँ पर राजौर में? संसार बाटली के वास्ते। तो आप कब से आए हैं? सवेरे 6 बजे से। अभी टाइम क्या हो रहा है? 4:30-5 बजे। अभी तक आपको क्यों नहीं मिली? पैसे नहीं दिए करके नहीं मिली। 500 रुपये मांग रहे। 500 रुपये मांग रहे हैं आपको? हाँ। आपका नाम क्या है? मेरा नाम अमीन है। मैं रोज मजदूरी करता। हाँ। और मेरे पास कोई पैसे नहीं है। इसके वास्ते मेरा नंबर भी लगा नहीं और मेरे को दिए भी नहीं। और क्या क्या दिक्कत आ रही है यहाँ? या 500 रुपये भरे तो नंबर लग रहा, हाँ, नहीं भरे तो नंबर नहीं लग रहा। नहीं लग लोक पण बसवले 600 ते 500 400 रुपयापर्यंत रोज डुबून आज सकाळ 6 वाजेपासून हे लोक थांबलेले आहे, तरी सुद्धा हे लोक बाकीचे दखल घ्यायना नाही आणि सकाळपासून हे नुसते ऑनलाईनचे ऑफलाईन दाखवू लागलं म्हणून हे ऑनलाईन करायला नाही आहे। फक्त मोजून 11 लोक यांना ऑनलाईन केलेले आणि डेमो घ्यायसाठी ह्या भाऊनं त्याला 10 लोक डेमो दाखवलाय की ऑनलाईन चालतंय म्हणून आणि हे घ्यायना नाही, याची दखल घ्यायना नाही। तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवतो समोरचं, चला। आणि हे पैसे मागू राहिले, किती मागू राहिले? ते 500 भांडेवाले 500 एवढंच नाही तर समोर या ताईला सुद्धा विचारा किती रुपये घेऊन राहिले तुमच्या फोन? 500 रुपये घेतात ना, त्याच्यासाठी ऑनलाईन नाही करत ना फक्त। या पुढे समोर बाजूला चला, 1 मिनिट बाजूला। हे गर्दा बघा किती असतं, फक्त एवढ्यासाठीच हे फक्त 500 रुपये नाही देत म्हणून त्यासाठी हे लोक थांबवलेले यांनी, कारण यायला फक्त 500 रुपये लागते म्हणून। आणि हे सरकारनं फुकट दिलेले यायला, जसं की याच्या बापाची जागिरी म्हणून पैसे लुटताय आमच्याकडून, याची दखल घ्यावी शासनाने, ही आमची नम्र विनंती। समोर पहा दृश्य कसं चाली बसलेले आहे। अरे 500 रुपये बनवून गेलंय। तुम्हाला दुसऱ्या समोरचं लाईव्ह दृश्य सांगतो, हे बा पोलीस साहेबांना सुद्धा विचारा, साहेब चाली का ऑनलाईन का बंद आहे? सकाळपासून फक्त 20 झालेले आहे, सकाळपासून 20च होता। 500 रुपये बनवून गेला फक्त यांनी 5 मिनिटांमध्ये 10 लोक केलेले आणि यांनी सकाळपासून 20 लोक केलेले आणि 20 मधले सुद्धा 10 यांनी केलेले।
आणि तिकडे 500 रुपये मागता, याची दखल घ्यावी. समोर दाखवा पावतीवर लिहिलेलं की रुपये बी द्यायचा नाही आणि जे पैसे मागा त्याची कारवाई करा. तिथं ऑनलाईन केलेलं आहे. कॅमेराचे का भारी मोबाईल जे लोक ऑनलाईन घेतलेले आहे, 10-11 लोक जमलेले आहे, ते लोक इथे येऊन बसलेले सकाळचे. छोटे मुलं आहे सुद्धा, ते सकाळपासून 9 वाजेपासून घेऊन बसलेले. तर तुम्ही पहा, त्याला 500 रुपये द्यायना नाही म्हणून हे थिएटर सुद्धा बंद केलेले. इथं संसार बाटला ठेवलेला आहे मध्ये, आणि या माताबाई ना इथं बसलेल्या आहे, या तशाच आहे, त्यामुळे बसलेलं आहे. फक्त हे 500 रुपये द्यायना नाही म्हणून. इथे आमची आई बहिणी पण बसलेली आहे, यांच्याकडून आपण जाणून घेऊ. घेऊन बसलेले आहे सकाळपासून. ताई, आपण कशाला आलेला आहे इथं? पण ते द्यायला नाही आम्हाला. काऊन देत नाही ते? आम्ही देते 500 रुपये मागून राहिले म्हणून देऊ नाही राहिले. कुठून आला आपण? आम्ही भोकरदन तालुका लिंगेवाडी. लिंगेवाडीतून आलेला आहे. आणि सकाळी किती वाजता आले? 7 वाजता येले. सकाळी 7 वाजता येले. बिना अन्ना पाणीची देऊन बसले आम्ही. आपण पाहू शकता इथे आमची आई बहिणी पण बसलेला आहे. किती रुपये? 600-700 रुपये रोज टुकून इथं येले आज. आणि त्याने काय उत्तर दिले की कधी या म्हणे परत? ते म्हणते आता उद्या या म्हणून. सनी तारीख 8ची आहे. हा, उद्या कशी भांडी देणार आपण बघू शकता आमची इथे आई बहिणी पण आलेली आहे. सकाळपासून ते बसलेले आहे आणि छोटे मुले पण आहे त्यांच्यासोबत. हे लोक सकाळपासून परेशान आहे आणि हे गोरगरीब कामाला कष्ट करण्यासाठी ते शेतात जात आहे. आणि हे लोक कसे काय 500 रुपये आपल्याला देऊ शकता? आपण पाहू शकता हा कामगारांसाठी मोफतमध्ये ही योजना आहे आणि हे लोक आपण पाहू शकता. भैया, क्या नाम है आपका? भैया नाव काय? पूर्ण नाव? आप काय के लिए आए यहाँ पे? भांडे घ्यासाठी. का भांडे भेटले नाही तुम्हाला? म्हणजे ते त्याला पैसे द्यावे लागते, त्याच्यामुळे ते सांगू राहिले ते. त्याच्यामुळे बंद करून सकाळी किती वाजता आला आपण? 6 वाजता. ठीक. तर असे दृश्य आपण इथे पाहू शकता. हा लोक सकाळचे परेशान आहे. हा शटरमध्ये त्यांनी संसार बाटलीचे किट आणून ठेवलेले आहे, आपण पाहू शकतो. श्रीराम कांबळे. आपण राजूरमध्ये कशाला आले? भांडे घ्यायला. गावापासून आले आपण? 6 वाजेपासून. आता किती वाजून आले? 4. आतापर्यंत का मिळालेलं नाही तुम्हाला? आतापर्यंत साईडचा प्रॉब्लेम चालू होता. माहिती काय 500 रुपये मागत होते. हा, 500 रुपये मागत होते. कशाचे? भांडे होते. ते तर मोफत मध्ये आहे ना? नाही, पण 500 रुपये मागत होते. पैसे दिले तर देता का? हाँ, पैसे दिले. आणि नाही दिला तर नहीं दिले तो मंगी नाही देत. वीडियो देखने के लिए धन्यवाद। ऐसे ही जुड़े रहे हमारे साथ, लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल खासदार टाइम्स को सब्सक्राइब करें। साथ ही देश और दुनिया की ताज़ा खबरें जानने के लिए हमारी वेबसाइट www.khasdartimes.com पर विजिट करें। इसके साथ ही अगर आप खासदार टाइम्स से जुड़ना चाहते हैं अथवा पत्रकार बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें। धन्यवाद।